मी अपर्णा, मी अर्चना, ट्विन्स रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत मासवडी। मासवडीसाठी हे साहित्य आहे कांदा, खोबरं। आपण ग्रेव्ही करणार आहोत मासवडीची, तर कांदा, खोबरं, लसूण, आलं हे सगळं कढईमध्ये आपण ग्रेव्हीसाठी करणार आहोत। कांदा छान परतून झाला आहे आपला। आता तो मी बाहेर काढते। खोबरं घेते। बाखरला थोडं खोबरं लागणार आहे, त्यामुळे मी आता इथे थोडं कमीच खोबरं टाकते। खोबरं टाकलं आहे, त्याच्यातच मी लसूण टाकते आणि आलं। ही मासवडीसाठी लागणारी आमटी आहे, ती मी बनवते अर्चना। आणि बाखर आणि मासवडी आहे, ती अपर्णा बनवते। आमच्याकडे अपर्णा एक्सपर्ट आहे मासवडीसाठी। खोबरं छान खरपूस मी भाजून घेतलंय, त्याच्यात आलं आणि लसूण पण टाकलंय। हे थंड झालं की मिक्सरला घेते करून मी बारीक। तोपर्यंत अपर्णा आता इकडे बाखर करणार आहे, मासवडीसाठी लागणारा बाखर। धणे घेतले थोडेसे, बाखर करण्यासाठी आपण खोबरं भाजून घेत आहोत। हा आपण बाखर आहे ना, आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। तेल छान तापलंय, मोहरी, जिरे, हिंग आणि हा मसाला। मसाला छान परतून झाला आहे आपला आणि तेल पण सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकते। लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ। छान आपलं हे परतून झालेलं आहे, मसाला एकदम मस्त मिक्स केला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। गरम पाणी केलंय मी। पाहिजे तेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आणि गरम पाणी असेल ना तर छान कट येतो त्याला। छान आपले मस्तपैकी ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर दाखवते। कोथिंबीर टाकली, मस्त कलर आलाय। आता आपण बाखर परतून घेणार आहोत। थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तीळ, खसखस, खोबरं, थोडासा दाण्याचा कूट आणि कांदा जो परतून घेतला होता तो असा बारीक करून घेतलाय। ह्या सगळे साहित्य आपण व्यवस्थित छान परतून घेणार आहोत। हा बाखर आता छानपैकी परतून झालाय। आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकूया, हलकीशी हळद आणि थोडं लाल तिखट, थोडा गरम मसाला। या बाखर मध्ये ना भरपूर कोथिंबीर घालायची। मासवडीला कोथिंबीर जेवढी जास्त तेवढी ती चवदार होते।
हे असं आपण भाकर छानपैकी करून घेतलाय. तुम्हाला जे साहित्य दाखवलं होतं ते सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. हा तयार झाला आपला मासवडीचा भाकर. मासवडीचा भाकर तयार झाला आहे. आता आपल्याला थापी वडीचा पापुद्रा तयार करायचा आहे. त्यासाठी थोडंसं तेल घेतलं, फोडणी मस्त अशी तडतडू द्यायची. चवीला अशी अतिशय छान लागते. आता आपण हे जेवढं पाणी टाकलंय ना तेवढ्याच पाण्याच्या प्रमाणाप्रमाणे तेवढंच आपण डाळीचं पीठ घेतो. त्याच्यात कोथिंबीर, डाळीचं पीठ, मीठ आणि थोडं चवीला लाल तिखट. पाण्याला छान उकळी आली आहे. चांगलं आपण शिजून घेतलंय आणि त्याला एक वाफ देणार आहोत. आपण बनवणार आहोत आंब्याचा ज्यूस. कोकणातून आणलेली ही आंबे आहेत, हापूस आंबा आहे. मिक्सरला तो ग्राइंड करून घेणार. मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलं. मासवडी रेडी आहे आपली. चपात्या चालल्या आहेत. मस्त आमटी, जीरा राईस.